मुंबई हे फक्त एक शहर नाहीये, तर लाखो स्वप्नांची राजधानी आहे। इथे दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांपासून ते अंधारात फुलणाऱ्या कटकारस्थानांपर्यंत सगळं काही घडतं। पण या सगळ्याला सामोरं जात एक चेहरा सतत कार्यरत राहिला, तो म्हणजे देवेंद्र भारती। आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई पोलिसांच्या नव्या आयुक्ताच्या रूपात पदभार स्वीकारणाऱ्या वरिष्ठ IPS अधिकारी देवेंद्र भारती यांचा प्रवास। 1994च्या बॅचचे IPS अधिकारी देवेंद्र भारती हे नाव मुंबई पोलीस दलात एकदम मानाचं आहे। भारती यांनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक पदांवर काम केले जिथे निर्णय घेणं फक्त नियमांवर नाही तर धैर्यावरही अवलंबून होतं। देवेंद्र भारती यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मुंबई आणि आसपासच्या भागातील कायदा व सुव्यवस्थेचा बाळकडू घेतला। विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था या पदावर सर्वाधिक काळ काम केलेले अधिकारी म्हणजे देवेंद्र भारती। या काळात त्यांनी अनेक संवेदनशील आणि गंभीर घटनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम लीलया पार पाडलं। परंतु त्यांचं खऱ्या अर्थानं नाव चर्चेत आलं ते 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर। जेव्हा मुंबई थरथरत होती तेव्हा भारती यांचं तपास पथक कार्यरत होतं। त्यांनी या कठीण प्रसंगी मुंबईकरांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। याशिवाय भारती यांनी पत्रकार J. डे यांच्या हत्या प्रकरणातही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती। गुन्हेगारी विश्वातील अनेक धागेदोरे तेव्हा उघडकीस आले आणि या प्रकरणात योग्य दिशेने तपास करण्यात आला। या सगळ्याच्या जोडीला त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातही जबाबदारी पार पाडली। अशा गंभीर तपासांमध्ये त्यांचा अनुभव आणि कामगिरी हीच त्यांची खरी ओळख बनली। देवेंद्र भारती यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेत राज्य सरकारनं त्यांना आज मुंबई पोलीस आयुक्त पद दिलेलं आहे। या महत्त्वाच्या पदावर देवेंद्र भारती यांची नेमणूक करण्यात आली आहे। हा निर्णय फक्त एक प्रशासनिक बदल नाहीये, तर हे संकेत आहेत मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक कडक आणि काटेकोरपणे राखण्यासाठी सरकार सज्ज आहे। देवेंद्र भारती यांचं नाव केवळ पोलीस कामगिरीपुरतं मर्यादित नाहीये, त्यांचं नाव राजकीय चर्चेतही येतं। विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात। 2014 ते 19 या काळात जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भारती हे सहआयुक्त होते। त्या काळात त्यांनी मुंबई शहरात शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले। परंतु 2019 नंतर राज्यात सत्ता बदलली आणि त्यानंतर भारती यांची बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात झाली। काही काळ शांत राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा भारती यांच्या नावानं मुंबई पोलीस दलात नवचैतन्य संचारलंय। देवेंद्र भारती हे नेमके कोण आहेत थोडक्यात जाणून घेऊया। देवेंद्र भारती हे 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। 26/11चा हल्ला, J. डे हत्या प्रकरण यासारख्या मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात ते सक्रिय होते। त्यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था या पदावर सर्वाधिक काळ काम केलंय। महाराष्ट्राच्या ATS मध्ये देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली। देवेंद्र भारती यांची ही नेमणूक म्हणजे केवळ एक नियुक्ती नाही, तर हा आहे विश्वासाचा शिक्कामोर्तब। मुंबई सारख्या सतत जाग्या असणाऱ्या शहराला गरज असते अशा नेतृत्वाची, जे संकटाच्या काळात निर्णय घेऊ शकेल आणि शांततेच्या काळात दिशा दाखवू शकेल। या नव्या भूमिकेतून देवेंद्र भारती नक्कीच मुंबईच्या सुरक्षेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहितील अशी अपेक्षा आपण सगळेच बाळगूया। दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर।